नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंयांत सध्या इतले विशय सुरू आसात की खंयचो विशय धरपाचो आनी खंयचो विशय सोडपाचो अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. एकूय विशय असो ना जो आमी निग्लेक्ट करपाक शकतात. पूण सगळेच विशय घेवन कोण आंदोलन करपाक शकना, कोण फॉलोअप करपाक शकना, म्हणटकूच कांय विशय हे निग्लेक्ट उरतात. असोच एक सिरियस आनी गोंया खातीर व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू म्हणटा तो SIR, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ वोटर्स लिस्ट. ह्या विशयाचेर सुरवाती पासून फॉलोअप करपी, ह्या विशयाचेर बरोवपी, हो विशय घेवन इलेक्शन कमिशन आनी हेर सगळ्या ऑथॉरिटींकडे फॉलोअप करून आंदोलन करपी बाब एल्विस गोम्स आमच्या वांगडा आसात. एल्विस बाब, वेलकम टू दीस प्रोग्राम. एक फॉर्मर ब्युरोक्रेट आणि एक विजिलंट सोशल एक्टिविस्ट म्हणून एल्विस बाब गोम्स हांची वळख पुराय गोंयकारांक आसा. आमी सुरवात करूया. काल ताणी एक व्हेरी इम्पॉर्टंट पोस्ट आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर घातलेलो रिगार्डिंग वन यूथ फ्रॉम काणकोणा. ताची अननॅचरल डेथ जाली आणि तो यूथ हो BLO म्हणून काम करतालो. एल्विस बाब, हे नेमकें प्रकरण कितें? हे प्रकरण सांगचे पयलीं म्हाका एक सांगपाक जाय. आज गोंयान भितर सगळे कडेन न्यूज आयलो की बिट्स पिलांनी आनीक एक सुसायड जाली म्हणून, आनी इट गेन्ड मेजर मिडिया स्पेस ऑल्सो. सो सगळे कडेन मिडियान जर पळयशी जाल्यार बिट्स पिलांनी डेथ जाले. डेथ जावपाक जायनाशिल्लें आनी कित्याक जाता तें अजून कांय कळना. विथ रेग्युलॅरिटी हे डेथ्स बिट्स पिलांनी जाता. खोलायेन चवकशी केल्ली जाल्यार आतां पर्यंत कळपाचें, पूण कोणाकच करपाचें ना. आमचो एक गोंयकार, एक ST समाजाचो भुरगो जेन्ना मरता तेन्ना कोणाकूच पडोंक ना अशें दिसता. म्हणून म्हाका दिसलें हो विशय हांवें उबारपाक जाय. आमी मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन म्हणून बोवाळ घालता आनी खऱ्यांनीच जर कॉन्स्टिट्यूशन प्रोवायड करता जाल्यार तें तांकां मेळपाक जाय. आज 4 आमदार आसून सुद्दां ह्या मोलू वेळिपा बद्दल कोणूच फुडें आयलो हांवें तरी आतां पर्यंत आयकूंक ना म्हणून कोणाक खबर आसा जाल्यारय म्हाका खबर ना. आतां SIR रिलेटेड डेथ्स आमकां खबर आसा कितले टाण घेवन हे BLO काम करता ते, आनी बाकीच्या राज्यांनी कितलेशे सुसायड जाल्ल्यो आसा. आनी अशी पाळी गोंयचेर येतली आमी विचार करूंक नासलो. अंटील हे डेथ बद्दल आमकां जेन्ना म्हायती मेळ्ळी तेन्ना पयलीं म्हाका एक्चुली ती मानपाक डिफिकल्ट जालें, कित्याक अनलेस कितें तरी पुरावे आयले शिवाय. मागीर हांवें खोलायेन सांगलें, बाबा म्हाका ताजी पोस्टींग ऑर्डर दी. म्हाका पोस्टींग ऑर्डर धाडून दिली. डेप्युटी कलेक्टर ऑफिसांतल्यानूच धाडली म्हाका काणकोणच्या. आनी थंय हांवें पळयलें पार्ट नंबर 6 ह्या वाठारान हो BLO म्हणून काम करपी मोलू वेळीप अशे लोक, स्थानीक लोक सांगतात थंयचे थळावे की ताणें सुसायड केली म्हणून. आनी पुलीस रिपोर्ट एक इल्लेशें कितें तरी एक बारीक वाचपाक मेळ्ळें की एक डेथ जाल्ली आसा मोलू वेळीप फ्रॉम आगोंदा. पुलीस तपास चालू आसा. आख्खे देशान आज SIRाक लागून इतले लोकांचे भोगणार जाल्या आनी खरें सांगू गोंयान कोणूच उलयना अशें दिसता. गोंयान सुद्दां लोकांचे भोगणार जाल्या. तुमी आतां खंयच्याय जर ह्या दिसांनी, आतां फायनल डेज जाता 7 तारीख पर्यंत जे चलता, ह्या दिसांनी जर खंयच्याय डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसा कडेन वचून पळयशात इतल्यो लायनी लागिल्ल्यो आसता. लोक दीसभर तेणी सारके म्हणजे जेवण ना, खाण ना. फायनली कित्या खातीर? हे फक्त तुजें नांव तितून सिक्युअर करपाक वोटर लिस्टान. आनी एक काळ आशिल्लो वेन वी वर देयर इन द सिस्टम, इलेक्शन कमिशन अशें ट्रान्सपरंटली वागताले की लोकांक ओडून हाडून वोटर एनरोल करपाक सोंपेपणी तांच्या घरा कडेन वचून. आनी वोटर डे 25 जानेवारीचे येवचे पयलीं आमी मागीर तो डे सेलिब्रेट करताले की आमी आज इतले एनरोलमेंट केले म्हणून. थोडे म्हणजे कौतुक करताले ते सकयल्या ऑफिसरांचे. आनी आज परिस्थिती अशी आयल्या की आमच्याच लोकांक, आमच्याच गोंयान भितरले काडून भायर मारपाचो जो प्रयत्न जाला, दॅट इज डिटेस्टेबल. आनी सेकंडली हे इतले BLO पळय अंडर ट्रेमेंडस स्ट्रेस. आतां कित्याक म्हणून हो स्ट्रेस येता? पयलीं तुमी तांकां डिस्ट्रिब्युशनाक म्हणून धाडले, ओके, एन्युमरेशन फॉर्म. कांयच कळोंक ना लोकां कडेन, कांय ट्रान्सपरन्सी ना. कोणें इलेक्शन कमिशनाच्या मनशांनी येवन एक व्हिडिओ सुद्दां काडूंक ना बाबा हे कितें ते गेले डिस्ट्रिब्युशन करपाक लागले. लोकांक फॉर्मां मेळोंकूच ना. पूण क्लेम घातली की 100% फॉर्म्स डिस्ट्रिब्युटेड. कोणाक कितें प्रूव करपाक जाय आसलें आय डोंट नो. हय. मागीर आतां कलेक्शन स्टार्ट जालें. मागीर कलेक्शन स्टार्ट जाले उपरांत मागीर बोर्ड आमी उलयले तुमच्या चॅनलाचेर जेन्ना उलयले खूब फावटी लोकांक कळ्ळें अरे आमकां फॉर्मूच मेळोंक ना. आनी हे कितें सांगता 100% डिस्ट्रिब्युशन जालें. पेट्रिशा पिंटो सारक्या मनशान जेन्ना हें व्यक्त केलें की आपल्याक मेळोंकूच ना तेन्ना बोवाळ पडलो परतो. म्हणजे तुम्ही एक साजिश, एक कॉन्स्पिरसी
वोटर जाता तितले तुमकां दिसता जे तुमकां हॉस्टायल आसा तुमकां हे वोट घालचे ना. सिलेक्टिवली हांकां अशें बाजूक उडोवपाचे आनी भायर उडोवपाचे हे हितूंतल्यान दिसता. आनी कमिंग टू द पॉयंट, मोलू वेळीप्स डेथ शूड नॉट गो इन वेन. मोलू वेळीपाचें डेथ कशें जालें कितें जालें तें खरें म्हणजे पुलिसांनी सप्रेस करपाचो प्रयत्न करूं नये. खंयचेच पॉलिटिकल फोर्स जे आसा गोंयांत ते ताणें ताचेर दबाव हाडूं नये. जें कितें घडलां तें घडलां म्हणून मुखार लोकांचे येवपाक जाय. सेंट्रल इलेक्शन कमिशनाच्या आंकड्यान जोडपाक जाय. इतले बीएलओज मेले तातूंतले एक फिगर आतां गोंयचो तितून एड जावपाक जाय. आता तुम्ही तशें सांगलें की गोंयांत खुबशे विशय सुरू आसा आनी हो SIR हो इम्पॉर्टंट विशय कित्याक कारण SIRांतल्यान फायनल लिस्ट ऑफ वोटर्स हे फायनलाक जातले आनी वोटर हू डिसायड द फेथ ऑफ द स्टेट. आता जाला अशी परिस्थिती गोंयांत वेगवेगळे विशय युनिटी मॉलाचे एजिटेशन सुरू आसा, इनाफ इज इनाफ, लोक चळवळ सुरू आसा, खुबशे विशय सुरू आसा. त्या सगळ्या विशया भितर खंय तरी SIR विशय आयज लिपोवन उरला. जाला अशी भानगड की ह्या SIRांतल्यान जशें चीफ इलेक्टोरल ऑफिसरान सांगलेलें की सुमार 1 लाख नांवां ही डिलीट जातली म्हणून तांकां आतां नोटिश्यो गेल्या, तेंचे हियरिंग सुरू आसा. पुणून मजेची गजाल आनी गंभीर गजाल अशी की हे 1 लाख म्हणटात ते निव्वळ नीज गोंयकार आसा. येस. आणि हे नीज गोंयकार सुमार 1 लाख जर वोटर लिस्टांतल्यान जर ते डिलीट जाले जाल्यार कितें परिस्थिती जातली हे तुमी लक्षांत दवरा. आता अशें म्हणटात की पयलीं असो विशय जालो की दोज पीपल हू हॅव ऑप्टेड पोर्चुगीज पासपोर्ट अँड हू हॅव शिफ्टेड फ्रॉम इंडिया गोवा टू अदर कंट्री, तांची नांवां हितून आसा, तांच्या कडेन ते पासपोर्ट आसा, हें आसा तें आसा मागतात आनी तांकां डिलीट करतात. आतां विशय येयलो ड्युअल सिटीजनशिपीचो, तोय विशय आतां चर्चेक येयला. एल्वीस बा, आतां जाला विशय असो की ह्या सगळ्या गजालींतल्यान गोंयकार भायर पडपाची शक्यता ह्या SIRांतल्यान निर्माण जाली. आनी गोंयकारूच जर भायर पडलो जाल्यार मागीर ताचो पॉलिटिकल रिपल्केशन गोंयचेर कितें जातलें? ह्यूज. गोंयचें अस्तित्व उरचें ना. कोण गोंयचो फुडार डिसायड करतलो फुडें तें तुमकां आतां कळपाक जाय. आतां पर्यंत गोंयकार बाय एंड लार्ज डिसायड करताले आनी जे गोंयकार हांव ते तेंकांय गोंयकार म्हणटात जे कोण आतां खूब वर्सां हांगा येवन रावल्या आनी दे मेड गोवा देर होम. जांकां कसलेच तुमचे जमणीची आशा ना, ते शांत गोंयान म्हणून हांगा रावपाक लागल्या. दे आर ऑल्सो आवर नेटिव्स अशें म्हणपाक हरकत ना. आतां हे जे आमचे सारके मूळ गोंयकार पळय आसा, आय कॅन अंडरस्टँड जरी म्हजो तेजेर डिबेट वेगळो आसतलो. तुम्ही जे पुर्तुगेज पासपोर्ट घेतला म्हणटा तांचो, पूण फॉर द मोमेंट आतां तो टायम असो आसतो ना हें सगळें एक्सप्लेन करपाक, तांकां आमी सायडीक दवरया. बट आय विल टेल यू किशोर बाब, एक जर पुर्तुगेज पासपोर्ट होल्डर आसत किंवा UK पासपोर्ट होल्डर आसत नाल्यार ऑस्ट्रेलियन पासपोर्ट होल्डर आसत, खंयचो तरी आसत, ताका सरावंडींग एटलिस्ट 1:3 रेशियो इंडियन पासपोर्ट होल्डर आसा. आतां ह्या लोकांनी कितें केलां, जाणून बुजून तांकां सगळ्यांक एका ब्रॅकेटान घातल्या. ओके. आनी हे 3 जे आसा तांकां त्रास दिवपाक लागल्या. हे 3 जाण जे आसा इंडियन पासपोर्ट होल्डर, तांकां फूल हक्क आसा टू बी द वोटर वेरेवर दे मे बी. देअर नेम कॅन नेवर गेट डिलीटेड. पण अशें एक माहोल तयार केला, एक फियर सायकोसिस क्रिएट केल्या की ना 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 तुम्ही फॉरेनाक आसा, तुम्ही भायर पडटले, तुम्ही भायर. आनी हे फायनली BLO लेवलाचेर इतलो ताण येता की BLO ते सांगता ताका भायर उडोवपाक जाय. BLO म्हणटा आपण कसो भायर उडोवं, दे हॅव द नेसेसरी डॉक्युमेंट्स. हेजेर ते स्ट्रेस घेता BLOs. बरेचशे बाय BLOन बरें काम केलां, एक्सेप्ट फ्यू BLOs जे हेंचे सामके एजंट जावन लोकांक भायर उडोवपाचो प्रयत्न करता. अशें मडगांवां म्हजे कडेन पयरच्यान एक केस, आय एम हँडलिंग वन केस, ताका गायड करता हांव. मडगांवां अशी केस आसा वेर बाय एक मायग्रंट फॅमिलीन आपले 4 लोक भायरच्यान हाडून हांगा वोटर म्हणून एनलिस्ट केल्या. यू गेट माय पॉयंट. आतां आमी गोंयकारांचे हांगा कातरपाचे खबरो करता, हांगा एका फॅमिलीन एकच मनीस आसा कोण तरी, ताणें आपले 4 लोकांक एनरोल करपाचो प्रयत्न केला. आनी जेन्ना एक कोण तरी थंय एक बरो गुड सिटीजन फॉर्म 7 घालता फॉर डिलिशन ऑफ दॅट, ही इज बीइंग हॅरेस्ड. ओके. ताका सांगलां तूं फूल स्विंग तुका आमी बॅकींग दितले, यू गो हेड. आतां आफ्टर प्रोलॉंग म्हणजे ताचे कडेन ते मामलेदार कडेन वचून फायनली नोटीस इश्यू जाल्या ऑन द बेसीस ऑफ दीस फॉर्म 7 फॉर डिलिशन. नाल्यार नोटीस काडपाची सुद्दां ह्या तयारेन ऑफिस नासलें मडगांवां. आय हॅव द नेम्स बट आय कॅनॉट जस्ट डिस्क्लोज, ताची नाल्यार केस विशेड जातली. सो असो प्रकार केला की गोंयकारांक भायर उडय आनी मायग्रंटाक हाडून हांगा भर. ओके. SIRाचो आतां पळयत जर आमी जाल्यार पुराय देशभरान SIRाचो एक
भिरांत अशी तयार केलेली आसा. म्हणजे नॉन बीजेपी गव्हर्नमेंट ज्या ज्या स्टेटींनी आसा त्या त्या स्टेटींनी जेन्ना SIR हें सुरू जाता तेन्ना एक अशें एक माहोल तयार करपाचो प्रयत्न जाता की SIR कंप्लीट जाल्या उपरांत तुमचो पावर वयतलो, तुमची सत्ता वयतली. आतां रिसंट केस म्हणटा ती तमिळनाडू केस, वी हॅव चॅलेंज दॅट SIR इंटू सुप्रीम कोर्ट. Yes. सुप्रीम कोर्टान जो तितून डिसिजन दिला तो इतलो इंटरेस्टिंग डिसिजन दिला की ज्या ज्या कॅटेगरींतल्यान तुम्ही नांवां डिलीट करतले त्या प्रत्येक कॅटेगरीची लिस्ट तुम्ही पंचायतीन लावपाक जाय म्हटल्यार तेणी पंचायतीन करेक्ट. ते डिस्प्ले जावपाक जाय. दर एका मनशाक कळपाक जाय की बाबा कोणाचें नांव तुम्ही डिलीट करपाक सोदता म्हणून. आतां हो डिसिजन ह्या पयलीं जाल्लो सुप्रीम कोर्टान, हय. पूण आमी कोणीच पळोवंक ना खंयच्याच पंचायतीन नाजाल्यार म्युन्सिपाल्टीन SIRच्या संदर्भात लिस्ट डिस्प्ले केल्लें. हां. मागीर आमचो चीफ इलेक्टोरल ऑफिसर जो आसा, आमची जी निवडणूक यंत्रणा जी आसा ती अकाउंटेबल, तेका अकाउंटेबिलिटी ना आनी तेका कोण जापूय विचारना बाबा व्हाय यू हॅव नॉट डिस्प्लेड ऑल दीस टू द पंचायत अँड म्युन्सिपाल्टीज. जाप विचारपाचो प्रयत्न जाता, जायना असो ना, पण तो इंडिव्हिज्युअल लेवलाचेर जाता. आतां हांव एकटो आशिल्लो पयलो, आतां आनी आमी एक 4 जाणांचो 5 जाणांचो ग्रूप केला. सावियो कुतिनो आसा, अल्बर्टिना अल्मेदा आसा, आनी एक राधिका देसाय म्हणून आसा, मेलविन म्हणून आसा, अशें आमी 4-5 जाणांचो ग्रूप केला आनी वी आर ट्रायंग टू हेल्प एज मच एज पॉसिबल. सर मॉनिटरींग ग्रूप म्हणून केला आमी, कित्याक पयलीं आमी इंडिव्हिज्युअल लेवलाचेर कितें ना कितें करताले. आमी ताचे कडेन खूब दाद मांडल्या, हेजे CEO कडेन लेटरी बरयल्या, हांव पर्सनली वचून आयलो. आनी आतां सांगपाचें म्हणल्यार तांकां वयल्यान हुकूम येता तितलेच पाळपाचें तें काम करतात. आय एम सॉरी टू से, हे जे ऑफिसर आसा तांकां बाबड्यांक एक्चुअली कांय क्लियर कट इन्स्ट्रक्शन सुद्दां ना. बाबडे म्हणचे पडटा आतां, कित्याक दे आर एट द मर्सी ऑफ ECI सिटींग इन न्यू दिल्ली, आनी ECI इज एट द मर्सी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट दॅट इज डिक्टेटिंग दीस. हितून क्लियर आसा पळय, हितून व्हडलें लिपोवपाचें कांय ना. ही ताणें पळय एक कॉन्स्पिरसी कशी केल्या न्ही, जंय तांकां अशें दिसता की आमकां वोट घालचेना, तांकां आमी भायर उडोवया आनी आमी एक रेफरी बिफरी सगळें तांचेच ते. सो आमी गेम कशी तरी जिखपाक जाय. अल्टिमेट एम्बिशन तांचें कितें हेतू, आमी जिखपाक जाय. आतां जिखपाक अडथळे जे येतले, हे वोटर आमकां वोट घालचेना, हे घालचेना, SIR हो एक्सरसायज करून हांकां सगळ्यांक भायर उडोवया. हो भायर उडोवपाचोच एक्सरसायज आनी तितून दुसरो तांचो हेतू कांय ना. सो डोंट वी कॅनॉट, ऑफकोर्स आमी फायनली कोर्टान गेले जाल्यार तांकां रिस्पॉन्डंट म्हणून करचें पडटलें, बट प्रॅक्टिकल रियलिटी अशी आसा, दे आर हेल्पलेस. आतां आनी एक इंटरेस्टिंग गजाल एल्वीस बाब, फाटीं जेन्ना लिस्ट येयलें सुमार 1 लाख वोटर कॅन्सल जातले म्हणून, तातूंत म्हाका दिसता 90% गोंयकार आसा. मागीर ती लिस्ट कॉन्स्टिट्युएन्सी वायज लिस्ट पब्लीश जाल्ले की खंयच्या खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितले वोटर डिलीट जातले. आतां ते जर आंकडे आमी पळयत जाल्यार ताचो इतलो सिरियस इम्प्लिकेशन निवडणुकीचेर पडटलें की जो आमदार जितल्या मार्जिनान आमदार जाता त्या मार्जिना परस डबल टिबल मार्जिनाचे वोटर आतां डिलीट जातले. म्हणटकूच प्रचंड प्रमाणात उलथापालथ जातली, पॉलिटिकल उलथापालथ जातली. आतां एल्वीस बाब, म्हाका प्रश्न असो पडला की जेन्ना 90% मोर दॅन 90% गोवन वोटर्स डिलीट जातले जाल्यार तो विशय हो पावरान आसलेल्या पक्षा खातीर सिरियस आसपाक जाय. कारण इतले जर गोंयकार डिलीट जाले जाल्यार कशें जातलें गोंयचें, अशें ज्या पक्षाक दिसोंक जाय तो पक्ष खुशी आसा. ऑब्वियसली न्ही. सी, आतां पर्यंत एज अ रुलींग पार्टी तांचे कडल्यान एक शब्द भायर सरूंक ना. हांगा पेट्रिशा पिंटूची एकच केस सांगता. जेन्ना हांव उलयलो पळय हांगा की 100% डिस्ट्रिब्युशन जाला म्हणून, तिणें म्हाका फोन केलो की म्हणपाक आमकां फॉर्माच मेळोंक ना, वॉट आर यू टॉकिंग. हांवें म्हणलें आय एम नॉट टॉकिंग, दे हॅव डिक्लेअर्ड दॅट 100% डिस्ट्रिब्युशन. मागीर जो बोवाळ जालो सबसिक्वेंटली, तिणें एक व्हिडिओ काडलो आनी आमी तुज्या चॅनलान मागीर तो पब्लीश जालो आनी मागीर एक व्हायरल गेलो आनी मागीर तेजे घरा कडेन एक जीप आयली सगळे बरोवन ऑफिसर्स आनी रेस्ट इज हिस्ट्री. तेन्ना 200 फॉर्मां डिस्ट्रिब्यूट जायनासतना उरलेलीं. It is said that it was done at the behest of the local BJP. It is said. Okay. नाजाल्यार कितें कारण आसतलें, पण वॉट एवर इज सेड इज सेड. तुमी म्हाका पुरावो दी म्हणजे आय विल नॉट बी एबल टू. पण मागीर फॉर्मां डिस्ट्रिब्यूट जाली, ती स्वता वचून तेणें सगळे कडेन डिस्ट्रिब्यूट केलें. सो रुलींग पार्टी हाजेर उलोवचें ना, बिकॉज द होल एक्सरसाइज इज टेलर मेड टू सूट देम. ऑपोजिशन कित्याक उलयना, कोणूच उलयना, कोणूच उलयना. आतां लोकच उलयता, लोक थोडे उलयता, थोडे लोक सोंसता. किशोर बाब, यू जस्ट गो टू एनी डेप्युटी कलेक्टर्स ऑफिस एंड सी द कॅओटिक सिच्युएशन.
कितें लोक सफर जाता ते कित्या खातीर इतली वर्सां वोट करून आयला आनी आज तूं म्हाका प्रूव कर म्हणटा आनी प्रूव करता आसतना इतले म्हाका त्रास सोंसचे पडटा. ओके, कमिंग बॅक टू डिलिशन्स, 90,000 डिलिशन म्हणटा ते त्या कॅटेगरीन पडले कित्याक तूं एबसंट आशिल्लो, तुजें फॉर्म भरपाच्या वेळार तूं मेळोना, नाजाल्यार भरला त्या टायमार तूं शिफ्ट जाला म्हणून सांगलें भरपाच्या वेळार, आनी अशें करून नाजाल्यार कोण मेला म्हणून सांगलें आनीक त्या कॅटेगरीन पडले 90. बट द बॅलन्स आतां पळय ड्राफ्ट रोलान ह्यो नोटीसी पळय येता लोकांक की प्रूव कर म्हणून आसलो. सगळे प्रूव केले, तुजे फॉर्म भरले, तुजे पर्टिक्युलर्स दिले, तुजे नंबर दिलो, सगळें दिलें, ती व्हडली डेटा तेंच्या हातान घातली तुजी पर्सनल. तरी सुद्दां बरेचशे लोकांक जी फॉर्मां पळय येता, हे नोटीसी येता टू प्रूव अँड व्हेरीफाय यू, दॅट वील रिझल्ट इन अ बिगर नंबर. जस्ट वेट फॉर द फायनल लिस्ट. दॅट इज माय ओनली वरी की तुम्ही पळय सांगता 90,000, दॅट इज दॅट कॅटेगरी ऑफ एबसंट आनी डिलीटेड म्हणटा ते कितें डिस्प्लेस, सॉरी शिफ्ट जाले त्या कॅटेगरीन. ही जी कॅटेगरी आसा अनमॅप्ड वोटर्स, अनमॅप्ड म्हणल्यार कितें लिंक जायना 2002 कडेन, आनी 2002 कडेच कित्याक एक्झॅक्टली करपाक जाय ताचो अजून ती लॉजिक. 2005 तेजें नांव आसा, 2000 फुडें तेजें नांव आसा. ना दे वॉन्ट द नेम हॅज टू बी इन 2002. हे खरें सांगू 2002 काय अर्थूच उरोंक ना. तेच्या उपरांत कितलींशीं इलेक्शनां जालीं, कितलेशे लोक वोटिंग करून गेले, तरी ते 2002 लिंक कर म्हणटात. दॅट इज समथींग वीच सुप्रीम कोर्ट शूड हॅव सीन. वाय 2002, आनी थंय लोकांक त्रास चड जावपाक लागला ह्या हितून. म्हणून माय वरी इज इट इज नॉट जस्ट 90,000, it may go to the range of 2.5 lakhs voters. So complete imbalance जावंक शकता. ना कंप्लीट इम्बॅलन्स जातलो. आतां एल्वीस बाब एक सिरियस गजाल कितें पळय, आतां समजा आतां जशें तुमी म्हटलें की बाबा गोंयान आतां येवन 10-15 वर्सां, 20 वर्सां, 25 वर्सां, त्याच्या परस चड वर्सां रावता, त्यांनी गोवा हें आपलें घर बांदलां, ते गोंयकार जाले. आतां विशय असो आसा की फाटल्या 5 वर्सांक गोंयान येयला, तो खंय तरी प्रायवेट सेक्टरान काम करतना जाल्यार हांगा कसलो तरी बिझनस करता. आता ताका हांगा रावचें पडलें. सो ताच्या फुड्यान ऑप्शन कितें आसता की ही हॅज टू कॅन्सल हीज वोटर्स नेम इन हीज नेटिव्ह स्टेट अँड मागीर तेजें हांगा नांव फिक्स जालें, बरोबर. आतां हो ऑप्शन गोंया भायल्या लोकांक ओपन आसा. दे कॅन प्रिफर वेदर टू रिमेन हियर एज अ वोटर ऑर रिमेन इन दॅर नेटिव्ह प्लेस. गोंयकारा फुड्यान ऑप्शनूच ना. करेक्ट. एक तर तो हांगासलो वोटर, ना जाल्यार तो वोटरच न्हू. आणि गोंयकाराचेर जर ही परिस्थिती निर्माण झाली, कशें आहा, वी आर पार्ट ऑफ इंडिया, तातून आनी काय वेगळें उलोवपाची गरजूच ना. पूण आमी एक स्टेट म्हणून आमचो जो एक आमची जी एक आयडेंटिटी आसा ती जर सांबाळटलो जाल्यार त्या स्टेटीचो वोटरूच ती आयडेंटिटी सांबाळपाक शकता. आतां भायरसून जो मनीस येयला तेचे एक्सपेक्टेशन, तेच्यो इच्छा हे वेगळ्यो आसतल्यो. तो म्हणटलो आपली इलिगॅलिटी कोण प्रोटेक्ट करता ताका आपूण मत दितलो, म्हाका कोण घर दिता ताका आपूण मत दितलो, म्हाका कोण स्कुलान एडमिशन दिता म्हाज्या भुरग्यांक ताका आपूण मत दितलो. ह्या मेंटेलिटीन तो मनीस मत दीत आसता. आनी आमचो गोंयकार मत दिताना कितें विचार करता की बाबा आमचो गोंयचो फुडार कोण सांबाळटलो, आमचो सैम, आमचें पर्यावरण, आमचे न्हंयो, आमचे दोंगर, आमची शेतां कोण सांबाळटलो, खंयचो गव्हर्नमेंट आमकां न्याय दिवपाक शकता, ह्या बाबतींत तो वोटींग करतलो. तर हे चिंतून वोटींग करपी गोंयकारूच जर वोटर लिस्टान उरचो ना आनी अशा पद्दतीचे हे वोटर जर कमांड करतले वोटींग पॅटर्नाचेर, जाल्यार गोंय आमी कशें सांबाळपाक शकता. मागीर आमची जी चळवळ आतां सुरू जाला इनाफ इज इनाफ, ह्या चळवळीचें भवितव्य कितें ह्या परिस्थितीन. हे गोंयकार जे आसा, म्हाका दिसता आतां 27 इज द लास्ट ऑपॉर्च्युनिटी. जे गोंयकार उरल्या ताणें विचार करपाक जाय. जे गोंयकार उरल्या ताणें आतां इनाफ इज इनाफ म्हणपाक जाय आनी युनायट जावपाक जाय. आनी ते जर युनायट जाले तर बऱ्याच प्रमाणान आमी हें सिट्युएशन आमच्या कंट्रोलान हाडूंक शकतले, नाजाल्यार जावचें ना. नाजाल्यार तुमी सांगता तशें द सर्ज ऑफ वोटर्स फ्रॉम अदर स्टेट्स इन टू गोवा, एक वेळा मे बी दे मे कॅन्सल दे आर वोटींग रायट देर मे, पूण देर इज नो मेकॅनिझम दॅट ताणें ती कॅन्सल केला आनी हांगा घातला जाल्यार कावंटर चॅक ते तशें मेकॅनिझम हांगा ना. म्हणून तुमकां दिसता पळय कर्नाटका इलेक्शन जातलें तेन्ना हांगाच्यो बसीच्यो बसी लोड, कदंबा बसीज बूक करून 150-300 बसीज लोड करून ते त्या गांवांनी वयतले. परत मागीर हांगा इलेक्शन जाता तेन्ना अशें रिवर्स डायरेक्शनान येतले ते. सो दीस इज क्रिएटिंग दॅट इम्बॅलन्स. आनी हितून गोंयकार इज द विक्टीम. गोंयकार तुमी सांगता ते दोंगर, शेतां, हे ते भाटां सगळें सांबाळून घेवतलो तो इन अ नटशेल गोंयकार पण तो आपले प्रोटेक्ट करून घेवतलो, तो सामको मायनॉरिटी जातलो आनी आतांच्या भायर वयतले. सो दीस इज द लास्ट ऑपॉर्च्युनिटी. दॅट इज द ओनली सोल्युशन.
ही लास्ट आणि आम्ही आता ते वोटर जितले भायर पडटा तांकां हेल्प करपाचो प्रयत्न करता आनी कितें करतले कितले म्हणून बोवाळ घालतले कितले म्हणून करतले थकपाचो वेळ आयला. बरोबर. आता थकपाचो वेळ आयला तुम्ही म्हटलाच, पूण एक बरी उमेदीची म्हणजे एके वटेन दिसता की मनीस आता आमी थकले आणि कांयच करून जावचें ना, पूण ह्या थकल्याच्या ह्या परिस्थितीन एक उमेद आणि उर्जा दिवपी गजाल म्हणटात ती चिमलकरांनी प्रूव्ह करून दाखयली. Correct. तांचे आयज 38th डे तांचे एजिटेशन सुरू आसा आणि ते सक्सिडेड इन कॅन्सलिंग दॅट प्रोजेक्ट. आता ऑफकोर्स दॅट हॅज टू बी कन्वर्टेड इंटू अ लिगल पर्स्पेक्टिव्ह. आता एल्वीस बाब, आमी चिमलच्या युनिटी मॉलाचो आणि प्रशासन स्तंभाचो विशय पळयलो. आयज गोंयांत सगळ्यो जर प्रोजेक्ट, द सो कॉल्ड प्रोजेक्ट आनी द सो कॉल्ड डेव्हलपमेंट म्हणून सरकार जे प्रोजेक्ट करपाक सोदता ते जर आमी पळयत, आता युनिटी मॉलाचो अभ्यास करता करता म्हाका पयर स्वदेश दर्शनाचो मिनी कन्व्हेन्शन सेंटर जस्ट अपोजीट पर्यटन भवन थंय वचून हांवें चॅक केलें आणि तें जेन्ना इन्फॉर्मेशन म्हाका कळ्ळें की 14,000 स्क्वेअर मिटर प्रायम एरिया टुरिझम डिपार्टमेंटाची लॅक ऑफ फंड्स म्हणून तो प्रोजेक्ट थंय पेंडिंग आसा आणि लॅक ऑफ फंड्स जाला कारणान सरकारान तो प्रोजेक्ट काडून कॅसिनो कंपनीक एमओयू करून दिल्लो आणि चिमला वचून त्या डोंगरार वचून त्या एग्रो बेस्ड जमनीचेर वचून युनिटी मॉल सरकार बांदपाक सोदता. हे जे प्रोजेक्ट आउटसोर्स करपाचो जो विशय आसा, प्रायवेटायझेशन ऑफ वेरियस गव्हर्नमेंट प्रोजेक्टाचो विशय आहा, हे आमकां खंय व्हरतले नेमके? तुमकां एक सांगू, हांव जेन्ना चिमलाच्या एज्युकेशनान ज्या 3-4 फावटी जंय गेलां भाग घेवपाक, एक दीस हांवें सांगलें चिंबुलकारांच्या तुमी हितान जर हो प्रोजेक्ट हाडटा म्हणटा म्हणीत ही अस्सल फट म्हणून हितून कांय 1% सुद्दां हे सत्य ना म्हणून. ते कित्याक सांगलें? इतिहास सपोर्ट करिना ह्या स्टेटमेंटाक की त्या लोकल लोकांच्या हितान तो प्रोजेक्ट येता म्हणून इतिहास सपोर्ट करिना. आय टेल यू, आता हो प्रोजेक्ट सध्या तात्पुरतो तरी रद्द जालो, बरें जालें. ओके, तो प्रोजेक्ट कोण हाडटालो? टुरिझम डिपार्टमेंट. खंयचे तरी एक ग्रांट येता म्हणून, ते ग्रांट बी कांय नासता, 1 रुपया दिलो जाल्यार एक तुका 2 रुपया हांगच्यान घालचे पडटा. सो ते कोणाचो तरी प्रायवेट इंट्रस्ट आशिल्लो. हांव तुका एक सांगू, तुमी बरो पॉयंट आउट केलो, टुरिझम डिपार्टमेंटाच्या जमनीन हांगा पाट्यार तुमी एक प्रोजेक्ट स्टार्ट करता कितें म्हणून, कितें तरी मिनी कन्व्हेन्शन सेंटर म्हणून. ते पयशे सरकाराचे म्हणजे टॅक्स पेयराचे पयशे मोडटा आणि अर्दोपाट तो प्रोजेक्ट सोडटा. हे इंटेन्शनल. हे अशेंच जायना. दिस इज नॉट एक्सिडेंट की फंड्स ना म्हणून. अरे खंयचो सरकार प्लॅनिंग केल्याशिवाय, फंड अवेलेबिलिटी असल्याशिवाय तुका प्रोजेक्ट पास करता? तो प्रोजेक्ट जेन्ना जाता तेन्ना फायनान्स डिपार्टमेंटाची मान्यताय जाय पडटा. फायनान्स डिपार्टमेंट हे असेसमेंट करता फ्रॉम वेअर द फंड्स विल कम, आणि ते हे जाल्या उपरांत म्हणजे वेन दे आर कन्विन्स तो प्रोजेक्ट फायनान्शियल अप्रुव्हल मेळटा. जाल्यार ह्या प्रोजेक्टाक मदींच बंद उडोवपाचें कारण दुसरें आसचें ना. दिस इज नथिंग बट करप्शन. आता तुका लायन सांगता पळय, चिमलाचें जालें, ओके, तुमी सांगला तें मिनी कन्व्हेन्शन जालें, कोणाक तरी लाटून उडयलें, ऑलरेडी दिलें तें. आनी एक गोंयकारान म्हणजे एक पॉलिटिकल पार्टीन सुद्दां हाजेर विशय घेवंक ना, आवाज घेवंक ना की ही गोंयची संपत्ती विकून उडयली. कोणाक विकून उडयली? कजिनो कंपनी विकून उडयली. आता तुका हांव लायनीन येता पळय, थंयच्यान फुडें यो सांता मोनिका जेटी, ती आतां रिकन्स्ट्रक्ट केल्या. म्हाका अजून फुल डॉक्युमेंट मेळोंक ना, पूण मेळटले. हांवें आयकलां तितून मेजर स्कॅम आसा रायट फ्रॉम कन्स्ट्रक्शन. ओके, कन्स्ट्रक्शना भितरूच व्हडले स्कॅम आसा. आय विल कम टू दॅट. दॅट टू ऑल्सो अंडर स्वदेश दर्शन. आय थिंक खंयचे स्वदेश दर्शन आनी विदेश दर्शन म्हाका खबर ना, पूण हे दर्शन बिर्शन काय ना. दिस इज नथिंग बट करप्शन. नंबर 3, क्वार्टर डेक. क्वार्टर डेक आता ही प्रॉपर्टी तेन्ना पळय एक्वायर केल्ले हे लँड ते काढून पळयले जाल्यार इट वॉज सपोज टू बी अ पब्लीक पार्क. अरे लोकांक चलपाक ती अशें म्हणजे फ्रीली अशें मांदोळीचो व्यू घेवपाक हे सगळें तेन्ना केल्लें. आता तुमी ते काडले आनी कोणाक तरी एका कजिनो कंपनीक दिले आनी तांकां कितें दिलां तुमी? अनलिमिटेड एफआर. तुमी केदी व्हडली बिल्डींग बांदा, तुमी कसली तुमकां जाय तसली जेटी बांदा, अशी कंडिशनां घातल्या. आनी म्हाका कळ्ळा ते भाशेन सीसीपीन तांकां रिपेर परमिशन दिला आणि 3 times द सायज ऑफ दॅट स्ट्रक्चर ताणें ऑलरेडी बांदून मेकळे जाल्ले आसा. सो दिस इज अनदर करप्शन. 3 वस्तू जाल्यो. फुडें यो, फुडें आयल्यार तुका हें मेळटलें, मिरामार रेजिडेन्सी. मिरामार रेजिडेन्सीन आता 550 रुमाचे 5 स्टार हॉटेल प्रायव्हेट वालो बांदता. सो दॅट मीन्स तुमी प्रॉपर्टी ती ताका विकली. कोणाची प्रॉपर्टी? करेक्ट, लोकांची प्रॉपर्टी. सी, लोकांक कळपाक जाय दीज प्रॉपर्टीज ज्यो पळय घेतल्या, लँड, वॉटर आनी कसले पळय रिसोर्सीस, एअर, हे सगळे दीज आर एसेट्स. करेक्ट.
दीज आर एसेट्स इन परपेच्युटी, म्हणजे देवान दिले, निसर्गात गव्हर्नमेंट इज जस्ट अ ट्रस्टी. गव्हर्नमेंट इज जस्ट अ ट्रस्टी. आणि सुप्रीम कोर्टान क्लिअर म्हटलेले आसा की डॉक्ट्रीन ऑफ पब्लीक ट्रस्ट पळय म्हणटा, पब्लीक ट्रस्ट डॉक्ट्रीन, तितून ह्यो संपत्ती तुम्ही प्रायव्हेटायज करूंक शकत ना. दीज आर परमनंट एसेट्स ऑफ द पब्लीक ऑफ गोवा. ओके, थंयच्यान मागीर आतां फुडें गेलो जाल्यार कितें तरी लिस्ट आसतले. कॉटनटेक जालें, मिरामार रेजिडेन्सी जाली, मागीर तुजें कन्व्हेन्शन सेंटर जालें, आतां टायम्स स्क्वेअर. म्हाका आनीक एक इन्फॉर्मेशन आयला, हांगा टायम्स स्क्वेअर म्हणजे न्यूयॉर्क टायम्स स्क्वेअर आसा तें आयकलां आसता तुमी. त्या कोणाक तरी एमएलए दिसला खंय ते हांगा न्यूयॉर्कचे टायम्स स्क्वेअर हाडचे. अरे गोंयचे टायम्स स्क्वेअर करा मरे कितें तरी. आनी थंय बी भानगड आसा म्हणटा ते हावसिंग बोर्डाचे लँड खंय मॅसिव्ह लँड सायफन ऑफ जाल्ले आसा टायम्स स्क्वेअरा खातीर. एनिवे डॉक्युमेंट मेळटले, वर्क इज इन प्रोग्रेस. आनी आतां तुमकां लास्ट सांगू, ह्या मनशान हो आतां श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम म्हणटा तो, खंय सायट सुद्दां यांचे कडेन नासली खंय बांदपाचो तो. त्या टायमार त्या युनिव्हर्सिटीच्या चॅन्सलराक वायस चॅन्सलराक मेळून हो स्टेडियम लुझोफोनिया गेम्साच्या नांवान आमी जो उबो केलो तो स्पोर्ट्सा खातीर म्हणून उबो केलो. आज थंय स्पोर्ट्स सोडून सगळें चलता. आनी फायनली आतां दुखाचें एक बाब म्हणल्यार हो स्पोर्ट्स स्टेडियम ताणें विकलो. एंटरटेनमेंट एका कंपनीक विकलो, एका सुपरस्टाराच्या कंपनीक विकलो. सो दीस प्रूव्स, हांवें सांगलां तें पळय, ह्या लिस्टांतल्यान तुमकां गोंयकारांक कळपाक जाय हे गोंयचे सरकार खंयच्याच गोंयकाराच्या हितान काम करिना. हे सगळ्यो जमण्यो आनी संपत्त्यो गोंयच्यो लाटपाच्या मार्गार आसा. आनी हे आतां हांवें दिल्या ती उदाहरणां, क्लियर कट उदाहरणां नाल्यार हांव खंयूय डिबेट करपाक रेडी आसा, कोणाकूय चॅलेंज करपाक रेडी आसा. गोंयचो सेल लॉक स्टॉक बॅरल हें सरकार करता. म्हणून सांगचें जर जालें जाल्यार एल्वीस बाबान जशें सांगलें तशें गोवा इज फॉर सेल होच निमणो ह्या सगळ्या डिस्कशनाचो एक शेवट म्हणपाक जाता. एकी कडेन आमी पळयता की गोंय जर सांबाळटलो जाल्यार गोंयकारांनी विचार करून आपले लोकप्रतिनिधी जे गोंयचे हित साधतले तांकां निवडून हाडून गोंय सांबाळपाच्या बाबतींत आमकां फुडाकार घेवपाक जाय. पूण गोंयचे हित राखपी गोंयकारूच आयज एकी कडेन वोटर लिस्टांतल्यान भायर पडपाक लागल्यात आनी दुसरी कडेन जे पावरान आसात ते मनीस डेव्हलपमेंटाच्या नांवा सकयल आयज गोंयच्यो प्रायम जमनी ह्यो भायल्या लोकांक विकत आसात, भायल्या लोकांक लीज आउट करत आसात. एके वाटेन हेच सरकार सांगता की आमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंटा खातीर केंद्र सरकारान आमकां अमके कोटी दिल्या म्हणून, आनी दुसरी कडेन लॅक ऑफ फंड्स म्हणटात, म्हणजे भीक लागल्या हांकां म्हणून हे प्रायम जमनी आनी प्रोजेक्ट काडून आयज भायल्या कंपन्यांक दीत आसात. हो जो कितें घोटाळो, हो जो कितें कारभार ह्या सरकारान सुरू केला तो जर पळयत जाल्यार म्हाका दिसता बेगींतल्या बेगीन गोंय हे भायल्या कोणाक तरी लाटपाचें अशाच पद्दतीन आयज हो कारभार सुरू आसा. आनी जर गोंयकार हाचेर नदर दवरिना आनी गोंयकार जर जागो जायना जाल्यार आमच्या सयत हें गोंय केन्ना विकून वयतलें हें आमकांच कळचें ना. तुमी कितें म्हणपाक सोदता? एकच लास्ट म्हणूंक सोदता, हो आतां श्यामा प्रसाद मुखर्जी जाका नांव दिल्लें तो युनिव्हर्सिटी स्टेडियम म्हणून गेलो. युनिव्हर्सिटी वायस चॅन्सलर, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार आनी चॅन्सलर गव्हर्नर इज इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर द सेल ऑफ दीस. ही प्रॉपर्टी जी आसा ती युनिव्हर्सिटीची, ही गोंय सरकाराच्या ताब्यात केन्ना येवंकच ना. ती युनिव्हर्सिटी कडेन युनिव्हर्सिटी कडेन आसा आनी अजुनूय आसा. म्हाका जाल्यार कांय याद जायना की इट इज ट्रान्सफर टू द गव्हर्नमेंट म्हणून. इतलें आसतना थंय युनिव्हर्सिटी चालू आसतना, इतल्यो गोंयांत एफिलिएटेड कॉलेजीस आसतना आज हे स्टुडंट खंय गेले? युनिव्हर्सिटीची प्रॉपर्टी स्पोर्ट्स डिपार्टमेंट कशें विकपाक शकता? एक्झॅक्टली तें म्हणटा हांव, पूण विकून वेगळे जाले. सो हितून चवकशी जावपाक जाय. आनी हें जातलें जाल्यार जशें चिमुलकारांनी चळवळ केल्या तशी ह्या स्टुडंटांनी, हे जे कॉलेज स्टुडंट्स आसात, ऑल एफिलिएटेड कॉलेजीस, कित्याक ही तुमचे फुडाराची गोष्ट आसा. हो स्टेडियम केल्लो तुमचे खातीर, हो स्टेडियम स्पोर्ट्स डेव्हलप करपाक केल्लो. ताचो यूज जो आतां वेगळोच यूज जाता ते तुमी आडयतले जाल्यार, आनी हो स्टेडियम जो प्रायवेटायज जाला म्हणजे कंप्लीट लाटून उडयला कोणाक तरी, हें ब्लॉक करता जाल्यार तुमी कितें तरी करचें पडटलें. 50% सारकें आंदोलन ना 100%. आनी फर्स्ट टायम युनिव्हर्सिटीन फर्स्ट टायम एक रिव्होल्युशनरायज अशा पद्दतीन एक नवे भुरगे वेचून आयलेले आसात युनिव्हर्सिटीचेर. NSUI भितर आसा आनी इंडिपेंडंट हेचेर युनिव्हर्सिटी इलेक्शन लडोवन आयज थंय भुरगे हे वेचून आयिल्ले आसात. त्या भुरग्यांनी म्हाका दिसता हो विशय हातान घेवचो पडटलो. युनिव्हर्सिटीची प्रॉपर्टी ही सरकार परस्पर कशी दिवपाक शकता
त्या युनिव्हर्सिटीच्या फुडाराक स्पोर्ट्स एक्टिविटीजा खातीर श्यामाप्रसाद इंडोर स्टेडियम उबो केल्लो. आयज त्या स्टेडियमाचेर कसल्या पद्दतीच्यो कार्यावळी जातात ह्यो त्या भुरग्यांनी पळोवच्यो आनी म्हाका दिसता तो विशय घेवन ताका जर न्याय दिवपाक जर भुरगे यशस्वी थारले जाल्यार म्हाका दिसता गोंयांत परत एकदां स्टुडंट ताकद, स्टुडंट पावर ही तातूंतल्यान प्रूव जातली. एलिझाबेथ आमी एक्चुअली सुरू केल्लें डिस्कशन एसआयआरांतल्यान, म्हणून निमणो शेवट जो ह्या डिस्कशनाचो जालो. आफ्टर ऑल एसआयआरांतल्यान जे कितें परिस्थिती निर्माण जातली त्या परिस्थितीचो इम्पॅक्ट हो गोंय काबार जावपाच्या बाबतींतूच जातलो. आनी निमणे तुमी हे सगळ्यो गजाली मुखार हाडून तुमी दाखोवन दिला की गोंय काबार जावपाच्या दिकेन आमची वाटचाल सुरू आसा. फुडल्या वेंचणुकेक ह्या एसआयआरांतल्यान जर लाखभर गोंयकार भायर पडले जाल्यार आमी ढगाक लागले हें आनी वेगळें कोणाक सांगपाची गरज ना. आजुनूय वेळ गेल्लेली ना. आमकां गोंयकाराक उबें रावचें पडटलें आनी इनाफ इज इनाफ अशें म्हणून ह्या सरकाराक आनी ह्या सरकारान आसपी फुडाऱ्यांक आमकां कॉलराक घट धरून सांगचें पडटलें, विचारचें पडटलें. तेच्या खातीर गोंयकार तयार आसात. तयार जर आसात जाल्यार उठात, उबे रावात, गोंय वाचोवया. थँक्यू व्हेरी मच. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.